हाय गाईज, नमस्कार. आजपासून ना मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू होत आहेत आणि ते उपवास ना मी पण करते. तसा हा उपवास ना मला तर खूप आवडतो. त्यासाठीच ना मी सकाळी सकाळी लवकर तयार झाली होती आणि घरातली देवपूजा वगैरे करून घेतली आणि आर्याला गेली होती स्कूलला सोडण्यासाठी. तसं ना आर्याचं स्कूल जवळच आहे, त्यामुळे मी पायीच जाते आणि तिला सोडण्यासाठी स्कूलला गेली होती. सकाळीच जेवण वगैरे मी सगळं बनवून ठेवलं होतं. आता राहिलं होतं फक्त झाडून, कपडे वगैरे सगळं राहिलेले होते. तसे ना कुठले कामं करायला गेले ना की माझे दोन्ही बाळं मध्ये मध्येच येत होते आणि आज पण तसंच होतं. म्हणजे मी जोपर्यंत देवीची पूजा करायला घेतली ना तोपर्यंत ते दोघी पण माझ्याजवळ आल्या होत्या. एवढ्या मस्ती घालत होत्या ना, त्यामध्ये ना मला काय करावं काय सुचतच नव्हतं. पण ना जशी झाली तशी मी पूजा करून घेतली आणि प्रत्येकाची ना वेगवेगळी पद्धत असते पूजा करायची. तर माझी पद्धत कुठं चुकली आहे का, काही विसरली आहे का मी, मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. कारण ना काही चुकलं असेल तर मी ते सुधारवण्याचा पण प्रयत्न करेन. पहिलं तर मी जिथं देवीची पूजा करायची ती जागा व्यवस्थित साफ करून घेतली आणि तिथे स्वस्तिक काढून घेतला. तांदूळ, हळदी कुंकू टाकून त्याची पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतरला पाट ठेवला. पाटावर साधाच तांब्या ठेवला होता, कारण दुसरा तांब्या माझ्या मंदिरात होता आणि त्यामध्ये पाणी टाकून एक नाणं टाकलं होतं. तांब्याला पण थोडे हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं होतं. तसं सगळीकडून नव्हतं लावलं, कारण त्याच्यावरती देवीचे वस्त्र पण येणार होते. त्यासाठी 5च ठिपके दिलेले हळदी कुंकवाचे आणि त्यावरती स्वस्तिक पण नव्हता काढला, फक्त ठिपके दिलेले आणि असा नारळ ठेवलेला. आणि मी पहिलं ना साधी नारळाचीच पूजा करायची, त्याला सगळं लावायची. त्याच्यानंतरला हे मुखवटे आल्यापासून ना मी हे लावतीये. पहिलं तेवढं काय माहिती नव्हतं कसे करतात. जसे जसे ना पुढं वय वाढत गेलं ना तसं तसं कळायला लागलं की कशी पूजा करतात नेमकं. समोर नागेलीची 5 पानं ठेवून ना त्याच्यावरती 5 फळं ठेवून घेतली आणि साधाच तांदूळ ठेवला. तांदळावरती ना सुपारी टाकली आणि सुपारीची गणपती म्हणून पूजा केली, त्याची आरती केली आणि त्याच्यानंतर सगळ्या फळांना वगैरे हळदी कुंकू लावून घेतलं. आणि जे ओटीचं सामान होतं, खारी खोबर, ते पण ठेवलं आणि देवीचं शृंगाराचं सामान पण ठेवलं होतं देवीच्या समोर. अशा प्रकारे ना मी सिंपल अशी देवीची पूजा मांडून घेतली होती आणि ना जेवढं झालं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. रांगोळीचा आणि माझा तर काय दूर दूर संबंध असा तर नाहीच आहे, कारण मला रांगोळी काढते वेळेस ना हाताने काय माहिती पसरवतेच आणि ना नेमकं ह्या टायमिंगला माझे दोन्ही बाळं जरा झोपली होती म्हणून मला रांगोळी तर काढता आली. आणि ना जेव्हा पूजा झाली, सगळं झालं, तेव्हा जे उठले ना हे सगळं पहिल्यांदा येऊन रांगोळी खराब केली त्या दोघींनी. काय माहिती, माझ्या तर बारक्या बाळाला ना रांगोळी खराब करायला एवढं आवडतं ना, ते त्यामध्येच खेळते. मग पटकन ते जोपर्यंत झोपल्यात त्यापर्यंत ना देवीची पूजा करून घेतली आणि दिवा वगैरे लावून घेतला, धूप वगैरे लावून घेतला होता. आणि तसं तर मला आज कुठला काही असं मेकअप वगैरे करता आला नव्हता. सिंपल अशी साडी घातली होती आणि केसांना गजरा घातलेला होता. गुरुवारच्या दिवशी ना छान असं तयार होऊन, छान मेकअप वगैरे करून, छान नवीन किंवा स्वच्छ धुतलेले कपडे घालून ना पूजा केल्यानं देवी खूप प्रसन्न होते. देवीला ते खूप आवडतं. आणि संध्याकाळचे 7 वाजत होते. मला पुस्तक पण वाचायचं होतं, त्यासाठीच मी सिंपल डाळ भात बनवला होता आणि चपाती पण बनवली होती आणि मसुरीची डाळ बनवली होती, कारण तुरीची डाळ माझ्या डोक्याच्या वर जाते, कारण त्याच्यानं मला ना खूप पित्ताचा त्रास होतो म्हणून. आणि ना इकडे ना मी ना देवीसाठी नैवेद्य म्हणून ना शिरा बनवण्यासाठी घेतलेला होता. असं जास्ती मला पण गोड काही खायला आवडत नाही आणि आर्याचे पप्पा पण जास्त गोड खात नाहीत, त्यामुळे मी शिराच बनवला होता आणि तो पण खूप कमी प्रमाणात बनवला होता, कारण देवाला पण गोड लागतं त्यामुळे. त्यासाठीच ना एका पॅनमध्ये 1 चम्मच तूप घेतला आणि त्यामध्येच रवा वगैरे सर्व परतून घेतला आणि सेम पॅनमध्येच ना 1 चम्मच आणखी तूप घेतलं आणि त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे परतून घेतले आणि पाणी टाकून जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत थांबली. त्याच्यानंतरला ना त्यामध्ये सगळा रवा ॲड केला आणि ना जोपर्यंत रवा नाही शिजत ना तोपर्यंत मी त्यामध्ये ना दुसरं असं साखर वगैरे काय नाही टाकत. आणि तुम्हाला ना जे पाहिजे साखर गूळ त्या पण तुम्ही ॲड करू शकता. रवा जोपर्यंत पूर्ण शिजून जातो ना त्याच्यानंतरला साखर ॲड करायची. तो एकदम असा मऊ शिरा बनतो, खूप छान लागतो तो. सगळं शिरा बनवून झाल्याच्या नंतरला देवीला दूध आणि शिऱ्यांचा नैवेद्य दाखवला आणि आरती करून घेतली आणि मी बसली होती पुस्तक वाचण्यासाठी, कहाणी वाचण्यासाठी. आणि तोपर्यंत तर माझं बाळ आलेलंच होतं आणि तिला वाटत होतं मी गणपतीची आरती करते आणि त्यासाठी ती आरतीची गाणं शोधत होती. पण जेव्हा तिला कळालं रेकॉर्डिंग चालू आहे तशी ती वेगवेगळी ॲक्शन देत होती. त्याच्यानंतरला मी पूजा करून घेतली
तसा तर हा खूप धावपळीचा दिवस होता, पण खूप छान वाटलं गुरुवारची पूजा करून. तुमची ही गुरुवारची पहिली पूजा कशी गेली आणि दिवस कसा गेला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुमचे पण बाळं कहाणी वाचते वेळेस असं सोबतीला येऊन बसतात का, हे पण मला नक्की सांगा. त्याच्यानंतरला आम्ही एक स्वयंपाक वगैरे केलेला होता, जेवण केलं आणि प्रिन्शूला तिचे पप्पा खाऊ चारत होते. तर असा गेला आजचा दिवस. तर आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.